हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा डिझायनर डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आज मी नेट फॅब्रिकपासून ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. तर त्यासाठी आपण इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतला आहे. तर मी मापे टाकून घेते. तुम्ही तुमच्या साईजनुसार मापे टाकू शकता. तर इथे मी डबल फोल्ड अस्तर घेतला आहे. मी शोल्डर 6.5 इंच घेते, मोंढा 6 इंच घेते आणि गळा 9.5 इंच घेऊन गळ्याची रुंदी 3.5 इंचावर ठेवते. तर हे व्यवस्थित आखून घ्यायचं आणि गळ्याची खोली 4 इंचावर आहे. तर इथे बॉक्स करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि मोंढ्यावर 1.5 इंच अंतरावर गोलाई देऊन घेते आणि अशा प्रकारे गळ्याला पण गोलाकार द्यायचा. आणि जी आपली गळ्याची डिझाईन आहे ती अशी आहे, पान अशा आकाराची. आणि गळ्याच्या बाहेरून असा शेप देऊन घ्यायचा. कट वर्कमध्ये व्यवस्थित शेप द्यायचा. तुम्ही जसा शेप देसाल तशी तुमची डिझाईन बनेल. त्यासाठी शेप व्यवस्थित द्यायचा. तर मी ते शेप देऊन घेतला आहे. आता मी कटिंग करून घेते. तर कटिंग करते वेळेस व्यवस्थित कोपरे कट करून घ्यायचे आणि जो गळ्याचा गोलाकार आहे तो व्यवस्थित येऊ द्यायचा, जेणेकरून आपण जेव्हा गळा शिवतो तेव्हा आपल्याला सोपं जाईल शिवण्यासाठी. तर असा पूर्ण गळा मी सेपरेट कट करून घेतला आहे. हा जो भाग आहे तो एक्स्ट्राचा आहे, तो यूजमध्ये येणार नाही. तर आता आपण हा गळा स्टिच करून घेऊ. त्यासाठी मी इथे अस्तर घेतला आहे, जेणेकरून आपल्याला गळा पलटवून घेता येईल. तर अस्तर डबल फोल्ड करून घ्यायचं आणि त्यावर गळा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार कट करून घ्यायचं. आणि साईडला 2 इंच किंवा 1.5 इंचावर एक्स्ट्राचा कपडा ठेवून कट करून घ्यायचा. आणि मेन गळ्यावर अस्तरच्या आत्ता कट केलेला गळा ठेवून घ्यायचा आणि पिनअप करून घ्यायचं. तर मी ते पिनअप केलं आहे आणि आता त्यावर शिलाई मारून घ्यायची. तर व्यवस्थित जिथे कोणता आला आहे कोपरा त्या ठिकाणी फुटवर करायचं आणि सुई आतमध्ये राहू द्यायची, जेणेकरून आपले कोपरे पलटवल्याच्या नंतर व्यवस्थित दिसतील. तर मी इथे पूर्ण गळा शिवून घेतला आहे आणि आता या गळ्याला पूर्ण गळ्याला छोटे कट्स मारायचे. कट्स शिलाईच्या पुढं जाऊ द्यायचे नाही, नाहीतर मग गळ्याचा शेप बिघडतो. आणि आता एक्स्ट्राचा जो कपडा होता त्या कपड्याला शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून दोरे निघणार नाहीत. तर मी इथे पूर्ण एक्स्ट्राच्या कपड्याला शिलाई मारून घेतली आहे आणि आता गळ्याला पलटवून घ्यायचं. पलटवून घेऊन एक दाब शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित कोपरे कोणत्या पण एखाद्या नोकली वस्तू असती त्याने काढून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित दिसेल. तर मी ते कटरचा वापर केला आहे. तुम्ही कोणत्या पण वस्तूने कोपरे काढू शकता बाहेर. तर अशाच प्रकारे पूर्ण गळा शिवून घ्यायचा. तर माझा इथे मी पूर्ण गळा शिवून घेतला आणि मेन अस्तर आणि एक्स्ट्राचा गळा जोडण्यासाठी कपडा घेतलेला दोन्ही पण जोडून घ्यायचं. तर गळ्याचा शेप तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे.
तर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. आता मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून तो स्टिच करून घ्यायचा. आणि जो दुसरा एक्स्ट्राचा गळा जोडण्यासाठी कपडा घेतला होता तो कट करून राहिलेला हा गळा त्याच्यावर ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं, जेणेकरून आपला गळा लहान किंवा मोठा होणार नाही. तर मी इथे पूर्ण पिनअप करून घेतलं आणि मेन फॅब्रिकला आणि अस्तरला जोडून घेते. तर जेव्हा आपण शिलाई मारतील तेव्हा अस्तरच्या एकदम काठावर शिलाई मारायची. त्याने काय होतं, फिनिशिंग आपली सुंदर दिसते किंवा छान दिसते. तर मी इथे पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतली आणि आता मेन फॅब्रिक आणि अस्तर पूर्ण जोडून घ्यायचं. तर मी इथे बॉटम पट्टीला शिलाई मारून घेतली. तशाच प्रकारे अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण जोडून घ्यायचं. दोन्ही साईडचं जोडून व्यवस्थित घ्यायचं. आणि पूर्ण एक्स्ट्राचा कपडा कट करून असं डबल फोल्ड करून घ्यायचं आणि पिनअप करून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा गळा कट करतील तेव्हा आपला कपडा हलणार नाही. जेव्हा आपण गळा कट केलता तेव्हाचा हा एक्स्ट्राचा गळ्याचा आतला भाग इथे पिनअप करून जोडून घ्यायचा. गळ्याचा खालचा पण आणि वरचा पण भाग, आणि त्यानुसार व्यवस्थित गळा त्याला लागूनच कट करून घ्यायचा. व्यवस्थित जोडून घेतल्यास गळा हलणार नाही. तर गळ्याचा शेप असा दिसणार आणि सेंटरमध्ये कट करून घ्यायचा. तर मी इथे प्लेट्स 3-3 इंचावर मारते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मारू शकता, हाईटनुसार किंवा तुमच्या फिटिंगनुसार मारू शकता. तर मी इथे कट्स मारून घेतले आहेत. तर मी आता खाली बॉटम पट्टी लावून घेले. एक दाबटीप मारून घ्यायची आणि आता आतल्या साईडला कपडा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचा काही तुमचा कपडा जर उरला असेल तर तुम्ही कट करू शकता. या शिलाईला आपण हात शिलाई देणार आहोत. दोन्ही पण साईडला तसंच बॉटम पट्टी जोडून घ्यायची. तर मी इथे दोन्ही पण साईडला बॉटम पट्टी जोडून घेतली. तर आता गळ्यासाठी 5-5 इंचावर पट्ट्या कट करून घ्यायच्या गळा जोडण्यासाठी. तर मी इथे गळा जोडते. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता गळा मी जोडून घेले. आणि आता कट्स मारून घ्यायचे आणि आतल्या साईडला पूर्ण पट्टी फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची. एकदम छोट्या आकारात पट्टी ठेवायची, जेणेकरून गळा दिसायला छान दिसेल आणि फिनिशिंग पण छान दिसेल. तर पूर्ण मी गळा जोडून घेतला आहे. तशाच प्रकारे दुसऱ्याही साईडला जोडून घ्यायचा. मी इथे दोन्ही साईडचा गळा जोडून घेतला आणि आता आय हुक पट्टू जोडून घेते. तर मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेऊन आय हुक पट्टी बनवणार आहे. एका साईडला 1 इंच आणि एका साईडला 1.5 इंच अशा 2 छोट्या आणि मोठ्या पट्ट्या बनवायच्या. तर मी इथे दोन्ही पण साईडला आय हुक पट्टी बनवून घेतली आहे. आता एक छोटीशी 2 इंचाची पट्टी घ्यायची आणि त्याच्यात छोटासा अशी दोरी बनवल्यासारखी बनवायची.
जेणेकरून आपल्याला बटन लावण्यासाठी काच म्हणता येईल तसा होईल. तर मी ते हे जोडून घेते. अशा प्रकारे. तर मी इथे तुम्ही पाहू शकता, तर मी इथे मोती लावून घेते जेणेकरून दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल. तर मी पूर्ण पट्टीला मोती लावून घेते. माझ्या इथे पूर्ण मोती लावून झालेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.